मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र। फार म्हणजे वेळ चुकवून लाईव्ह आले। नेहमी आपण संध्याकाळी 5ला किंवा 9 वाजता वगैरे भेटतो, परंतु आज मी दुपारच्या वेळेत लाईव्ह आले आणि त्याला कारणही तसंच आहे। सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खरं तर लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे, मात्र लोकाभिमुख विषयांवरती चर्चा करण्याच्या ऐवजी, कारण सरकारची ती इच्छाशक्ती नाहीये, सरकारची तशी नियतही नाहीये, त्यामुळे सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाणीवपूर्वक लोकांना घुमवत ठेवत लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम चालू आहे। ज्याचा परिणाम म्हणून आपण बघितलं की देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी त्या दिवशी गॅलरीमधनं काही भूमिका मांडलेल्या होत्या। असो, मला अपेक्षित काय होतं की विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अवकाळी प्रश्न असेल, गारपिटीचा प्रश्न असेल, बार्टीचा मुद्दा, सारथीचा मुद्दा, महाज्योतीचा मुद्दा, नोकर भरतीचे प्रश्न, शिक्षक भरतीचे प्रश्न, टीईटीचे काय झालं, किंवा कंत्राटी भरतीचे प्रश्न, अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी आहे असं अनेक पोलीस स्टेशनच्या पोलीस ऑफिसर्सचं म्हणणं आहे, तर नवीन पोलीस भरती काय, अशा वेगवेगळ्या विषयांवर, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, त्यांच्या मुलांच्या संबंधाने काही मांडणी असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं। महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेला येणं अपेक्षित होतं, परंतु असे मुद्दे चर्चेला न येता चर्चा पहिली 2 दिवस तर सगळी नवाब मलिकवरती चर्चा सुरू झाली। मला वाटलं ड्रग्ज प्रकरणावर ते लोक चर्चा करतील, पण ड्रग्ज प्रकरणावर चर्चा करण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक त्यांनी एक जुनं मडं उकरून काढायचा प्रयत्न केला आणि 2-3 वर्षापूर्वी त्या लग्नामध्ये अमुक एक माणूस कसा उपस्थित होता याचं उत्तर सांगा असं म्हणत नितेश राणेंनी फोटो झळकावले। आणि झालं काय की त्यांनी फोटो झळकावले म्हटल्यावर आरेला कारे होणार हे फार स्वाभाविक होतं। त्यामुळे तुम्ही एका लग्नाचे फोटो झळकावता, तर चला आम्ही दुसऱ्या लग्नाचे फोटो असं म्हणत मी स्वतः काही फोटो आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे स्पष्ट आहे की मी ज्या व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवल्या त्या मी स्वतः केलेले व्हिडिओ नव्हते। मी जे दाखवलं ते कुठलं दाखवलं तर जे इंडिया टुडेचं इंग्रजी पोर्टल आहे त्यातला व्हिडिओ, एबीपी न्यूजचा हिंदीतला व्हिडिओ, TV9 मराठीचा व्हिडिओ, G24 तासचा व्हिडिओ, एबीपी माझाचा व्हिडिओ, की ज्यांनी त्या काळामध्ये त्या बातमीचं संपूर्ण पॅकेज केलं होतं। आणि बातम्यांचं पॅकेज करत असताना त्यांनी कोण कोण नेते त्या लग्नाला हजर होते, मग त्यात गिरीश महाजन होते, देवयानी फरांदे होत्या, सीमा हिरे होत्या, बाळासाहेब सानप होते, विक्रांत चांदवडकर होते, 8-10 पोलीस ऑफिसर होते, अशी सगळी माहिती त्या पॅकेजमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या चॅनल्सच्या त्या पॅकेजेसनी ते केलेलं होतं आणि आपण ते सादर केलं। कदाचित नितेश राणेला त्याचा नंतर पश्चातापही झाला असेल की का आपण हात दाखवून अवलक्षण केलं बरं, की आपण काय करायला गेलो आणि काय झालं, आपण कशी जिरवणार असा आपण काहीतरी विचार केला होता, मात्र घडलं तर भलतंच, कारण सगळं प्रकरण आपल्याच अंगलट येत आहे। खाजगीत कदाचित नितेश राणेला लोकांनी झापलंही असेल की तुझ्यामुळे विनाकारण आता गिरीश महाजनांचा वगैरे आता राजीनाम्याची गोष्ट आली। असो, या सगळ्यांमध्ये आज एक गोष्ट घडली ती म्हणजे देवयानी फरांदे यांनी माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची एक सूचना मांडली। फेसबुक लाईव्ह करण्याचं कारण हे आहे की मी माध्यमांशी नेहमी बोलते, परंतु माध्यमांशी बोलत असतानाच माझ्या लोकांशी, माझ्यावर विश्वास असणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेशी सुद्धा संवाद असला पाहिजे अशी एक माझी भूमिका आहे। जोरात स्क्रोलिंग होतंय, त्यामुळे सगळे नाशिक आणि वेगवेगळ्या ठिकाणचे लोक बघत आहेत। मला एवढ्यांची नावं घेता येणार नाहीयेत, पण आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते एकदाच। तर देवयानी फरांदे यांनी माझ्यावर हक्कभंगाची आज प्रस्ताव मांडला। हक्कभंगाचा प्रस्ताव नेमका काय असतो, तो कसा मांडला जातो, आतापर्यंत कुणावर मांडला गेला होता आणि माझ्यावर मांडणं योग्य आहे की नाही, या सगळ्याच संदर्भाने तुमच्या सगळ्यांशी चर्चा करावी म्हणून मी आज फेसबुक लाईव्ह आलेली आहे। तर चला जरा आधी हक्कभंग म्हणजे काय ते जरा समजावून घेऊया। आपल्याकडे संसद सदस्यांना किंवा विधिमंडळाच्या सदस्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत। संसद म्हणजे सगळे लोकसभा राज्यसभेतले सदस्य अर्थात खासदार, आणि विधिमंडळ म्हणजे विधानसभा विधान परिषद यातले सगळे आमदार, या सगळ्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या विशेष अधिकाराचे रक्षण झाले पाहिजे असे घटनेत नमूद आहे, जे मला मान्य आहे।
आता हे विशेष अधिकार काय असतात, तर उदाहरणार्थ सभागृहामध्ये लोकाभिमुख प्रश्न मांडण्याची त्यांना मुभा असली पाहिजे, त्यांना त्यांचं काम अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यासाठीचं एक संरक्षित वातावरण मिळायला हवं असं सांगितलं गेलेलं आहे. हक्कभंग म्हणजे काय, तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करताना, लोकांचे प्रश्न सोडवताना, लोकांच्यासाठी काम करताना त्यांना जे काही काम करायचं आहे त्यात कुणीही अडथळा आणता कामा नये. आय रिपीट वन्स अगेन की लोकप्रतिनिधींनी आपले काम करताना त्यात कुणीही अडथळा आणता कामा नये. असा अडथळा आणला तर तो हक्कभंग म्हणवला जातो. उदाहरणार्थ समजा एखाद्या हॉस्पिटलची दुरावस्था झाली असेल, हॉस्पिटलमध्ये काही लोक असतील, जेवढे म्हणून काही काय म्हणता येईल त्याला जनता असेल, या जनतेच्या बेटरमेंटसाठी त्यांना चांगल्यात चांगली सुविधा मिळावी म्हणून समजा जर एखाद्या आमदाराने त्या दवाखान्याची पाहणी केली की बाबा तुझ्याकडे काय टॉयलेट स्वच्छ नाहीये का, तुझ्याकडे दवाखाना नाहीये का, तुझ्याकडे हे इक्विपमेंट नाही का, ते नाही का, तू काय करत आहेस, असं विचारण्यासाठी जर तो त्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याला जर रेकॉर्ड त्या आमदाराला दाखवलं गेलं नाही तर आमदारांचा हक्कभंग होतो. किंवा आमदारांच्या कामामध्ये जर डॉक्टरने अडथळा आणला तर त्याचा हक्कभंग होतो. किंवा एखादे आमदार एखाद्या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना विचारायला लागले तुम्ही मीटर अमक्याचं जास्तीचं लावलेलं आहे, तुम्ही याचं बिल जास्तीचं लावलेलं आहे, तुम्ही जी चोरून लाईट वापरता त्यांना काहीच करत नाही आहात आणि तुमचं रेकॉर्ड दाखवा, आणि ते रेकॉर्ड जर संबंधित अधिकाऱ्याने दाखवलं नाही तर हक्कभंग होतो. थोडक्यात काय, आमदार काम करत असताना आमदारांच्या कामावर आमदारांना काम करण्यापासून अडथळा निर्माण केला जात असेल तर हक्कभंग केला जाऊ शकतो. हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. हक्कभंगाची कारवाई किती कलमाने होते, संसदेमध्ये आपल्याकडे कलम 105 नुसार हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जातो. विधिमंडळात कसा केला जातो, विधिमंडळात कलम 194 नुसार हक्कभंग आणला जातो. महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे हक्कभंग काय आहे ते, आणि सूक्ष्म अंधाऱ्यावर हक्कभंग आणणं हे कसं योग्य आहे की अयोग्य आहे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं पाहिजे. बाकी माझला काय शिक्षा होणार काय त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे सहर्ष तयार आहे आणि मी त्या सगळ्या कारवाईंचं स्वागत करायला तयार आहे. हा तर मुद्दा असा चालू होता आपला की एक कलम 194 अनुसार हक्कभंग आणला जातो. आता जो कलम 194 नुसार हक्कभंग विधिमंडळात आणला जातो तो आणताना 2-3 प्रकार असतात त्याच्यामध्ये. एक, एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सभागृहाचाच अवमान केला असेल तर हक्कभंग आणणे. दुसरं, सभागृहातल्या एखाद्या सदस्याच्या हक्कावर गदा आली असेल तर हक्कभंग आणणं. हक्कभंग पुन्हा 2 ठिकाणी, एक सभागृहातल्याच सदस्याच्या विरोधात, एका सदस्याच्या विरोधात दुसरा सदस्य आणू शकतो, किंवा दुसरी असतं की एक सभागृहातला सदस्य सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या लोकांच्या विरोधात हक्कभंग आणू शकतो. कलम 194 नुसार हक्कभंग आणण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्या प्रस्तावावर जे एकूण सभागृहात सदस्य असतात त्या एकूण सदस्यांच्या किमान 1.0 सदस्यांनी सही करायला पाहिजे. उदाहरणार्थ 100 सदस्य असतील तर किमान 10 सदस्यांनी सही करावी लागेल. 200 सदस्य असतील तर 20 सदस्यांनी सही करावी लागेल. 228 असतील तर एक 28 ते 30 सदस्यांनी त्यावर सही करावी लागेल. आता स्वाभाविक आहे जर भाजपच्या देवयानी फरांदे माझ्यावर हक्कभंग आणणार असतील तर भाजपची सदस्य संख्या मोठी आहे, त्यात विधानसभेची सदस्य संख्या, त्यामुळे आणि आपण इतक्या जणांना इतक्या ठिकाणी मतदारसंघात जाऊन सुनावलेलं आहे की आपल्या काही म्हणजे मित्रवर्यांची संख्या फार मोठी आहे, त्यामुळे 28 ते 30चा आकडा त्यांना गाठणं काही अवघड नाहीये. त्यामुळे देवयानी फरांदेंच्या प्रस्तावावर 28 ते 30 आमदार सह्या करू शकतात का, तर शक्यता आहे की होय ते सह्या करू शकतात. इथे नाशिकवरून काही लोक लिहित आहेत काहीतरी वडाळा भागातल्या अवैध धंदे वगैरे. मला वाटतं ते सगळं गोष्टी त्यांना माहिती असतील, गृह खातं त्यावरती माहिती घे. 28 ते 30 सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती सही केली पाहिजे. अशा सह्या देवयानी फरांदे यांच्या प्रस्तावावर झाल्या असतील का, तर असतील असं आपण गृहीत धरूया, किंवा त्याच्यात काही फार मोठं आश्चर्य वाटण्यासारखं नाही. बर, सभागृहात उभे राहून किमान 29 सदस्यांनी, मी म्हणलं ना 28 ते 30चा आकडा,
ते किमान 29 सदस्यांनी सभागृहात उभे राहून त्या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा लागतो. म्हणजे देवयानी फरांदे यांनी जर प्रस्ताव मांडायचा आहे तर त्यांना इतर 29 सदस्यांनी पाठिंबा द्यायचा असतो. मी जरा आठवण करून दिली पाहिजे. ज्या दिवशी देवयानी फरांदे माझ्यावर हक्कभंग आणण्याची भाषा करत होत्या त्या दिवशी बॅकग्राऊंडला एक आवाज येत होता. त्या जेव्हा सांगत होत्या की सुषमाताई माझी बदनामी करत आहेत वगैरे वगैरे, तेव्हा बॅकग्राऊंडला आवाज येत होता, तुम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणा, हक्कभंग हक्कभंग आणा. आणि कोण सांगत होतं माहितीये? माझ्याकडे तो व्हिडिओ अजूनही उपलब्ध आहे. तो आवाज होता दस्तूर खुद्द राहुल नार्वेकर यांचा. की राहुल नार्वेकर सभागृहाच्या त्या सभापती पदाच्या खुर्चीतनं सांगत होते, हक्कभंग आणा, हक्कभंग आणा. आता या सगळ्यांमध्ये अजून एकदा मी म्हणजे माझ्याकडनं काही मुद्दे हे होतील म्हणून करते. आपल्याकडे आता हक्कभंग प्रस्ताव माझ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला किंवा आज मांडला गेला, देवयानी फरांदेंनी तो मांडला. ह्या सगळ्यांमध्ये मुळात मी त्यांच्या कुठल्या कर्तव्यामध्ये आड आली आहे का? म्हणजे देवयानी फरांदे ह्या एखादं लोकाभिमुख काम करतायत तिथे जाऊन मी त्यांना अडथळा आणलाय का? तर अजिबात नाही. देवयानी फरांदे एखाद्या हॉस्पिटलला गेल्या आहेत, एखाद्या अंगणवाडीत गेल्या आहेत, एखाद्या शाळेमध्ये गेल्या आहेत, एखाद्या MSCBच्या ऑफिसमध्ये गेल्या आहेत, एखाद्या कुठल्याही एखाद्या स्त्रीची मदत करायला गेल्या आहेत, एखाद्या गरीब मजुराची मदत करायला गेल्या आहेत, एखाद्या रुग्णाची मदत करायला गेल्या आहेत, एखाद्या अजून कुणाची मदत करायला गेल्या आहेत, जो की सिव्हिल सिटीजन आहे. तर मी त्याच्यामध्ये अडथळा आणलाय का? मी त्याच्यासाठी काही विशेष काही गोष्ट केली आहे का? मी त्यांना त्या कामापासून परावृत्त केलंय का? तर असं काहीच नाही. मग असं असताना सुद्धा माझ्यावर हक्कभंग आणण्याचं कारण काय बरं? तर हक्कभंग याच्या आधी सभागृहाच्या बाहेरच्या काही लोकांवर आलेत का हे जर आपण समजून घेतलं तर मग सुषमा अंधारेवर हक्कभंग आणणं योग्य की अयोग्य हे तुम्हाला समजेल. हे मी तुम्हाला का सांगते, पुन्हा पुन्हा सांगते. महाराष्ट्राच्या जनतेला कामकाजाची एक एक गोष्ट कळली पाहिजे, एक एक कायदा तुम्हाला कळला पाहिजे की काय पद्धतीने कायद्याचा गैरवापर करत ही माणसं वागतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आपल्याकडे एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं सरकार चालू होतं. यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना वारा कोठारी नावाचे दैनिक प्रभातचे संपादक होते. वारा कोठारी यांनी दैनिक प्रभातमध्ये एक अग्रलेख लिहिला. अग्रलेखाचं शीर्षक होतं विधिमंडळातला मासळी बाजार. यावर काही आमदारांनी हस्तक्षेप घेतला आणि त्यांनी हरकत घेतली आणि हरकत घेत ते असं म्हणाले की हे काय चालू आहे? तुम्ही आमदारांना मासळी बाजार म्हणता चक्क? विधिमंडळाचा कामकाज हा काही मासळी बाजार असू शकतो का? आणि यावर खूप घमासान झाली विधिमंडळामध्ये. आणि अशा वेळेला एकाने प्रस्ताव ठेवला, मग त्याच्यावरती चौकशी सुरू झाली, मग समितीचा अहवाल आला आणि त्या अहवालानुसार वार कोठारी यांना शिक्षा सुनावण्याची वेळ आली. जेव्हा त्यांना शिक्षा, आणि हो मी हे सांगितलं पाहिजे, हक्कभंगानुसार जर कारवाईमध्ये जर शिक्षा झाली तर त्या शिक्षेच्या विरोधात हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट कुठेही अपील करता येत नाही. कुठेही अपील करता येत नाही, अजिबात करता येत नाही. म्हणजे लोकसभेत महुआ मोहित्राचं जे झालं ते झालं. इकडे सुषमा अंधारेचं काही होऊ शकेल का? तर ओके, वी विल एन्जॉय इट, काय त्याचं काही टेन्शन नाही. असो, वार कोठारी यांच्यावर जेव्हा हक्कभंगाची कारवाई सुरू करायची ठरवली गेली तेव्हा सभागृहात SM जोशी होते. SM जोशींनी सांगितलं की वार कोठारी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. आता एखाद्यावर जर हक्कभंगाची जर कारवाई जर झाली आणि त्याला शिक्षा सुनवायची असेल तर शिक्षा वेगवेगळ्या प्रकारे सुनावता येते. एक तर त्याला माफी मागायला सांगितली जाते, किंवा त्याला समज देऊन सोडवलं जातं, किंवा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी बोलवलं जातं, किंवा त्याची बाजू ऐकूनही जर नाही पटलं तर त्याला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. त्याला तुरुंगवासही होऊ शकतो. आणि आज माझ्यावर हक्कभंग आलेला आहे. वार कोठारी यांच्यावर ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांना बाजू मांडायला बोलावलं, SM जोशींनी सांगितलं की तुमची बाजू मांडा तुम्ही.
यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि ते प्रेक्षा गॅलरीमध्ये आले आणि प्रेक्षा गॅलरीच्या तिथे एक थोडीशी त्यांना कटघऱ्यासारखी जागा करून दिली आणि त्यात त्यांनी तब्बल 45 मिनिटं दैनिक प्रभातच्या संपादकांनी विधिमंडळाचं कामकाज हा मासळी बाजार कसा आहे हे आपलं म्हणणं पटवून दिलं. आणि 45 मिनिटानंतर आमदारांच्याही लक्षात आलं की होय, आपलं वागणं काहीतरी चुकतंय. आपण इथे लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करायला आलेलो आहोत, आपण अशा पद्धतीने नाही वागू शकत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सुद्धा वारं कोठारींचं जे काही एकूण म्हणणं होतं ते म्हणणं मान्य केलं आणि त्यातनं ते बाहेर पडले. मग आपल्याकडे दुसऱ्यांदा एकदा आला होता हक्कभंग. तो होते निवडणूक आयुक्त, राज्याचे निवडणूक आयुक्त श्री नंदलाल यांच्यावर एक हक्कभंग आला होता. हा हक्कभंग आणताना त्या तत्कालीन सगळ्या आमदारांनी त्यांच्यावर हक्कभंग आणला, परंतु नंदलाल असं म्हणाले की मी तर केंद्राने नेमलेला माणूस आहे, सो मी फक्त आणि फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाला अँसरेबल आहे. राज्यातल्या निवडणूक आयोगाला मी अँसरेबल नाही, राज्यातल्या सरकारला पण मी अँसरेबल नाही. परंतु त्यांना शिक्षा देण्याचे ठरले आणि पोलीस त्यांच्या कार्यालयामध्ये घुसले. आधी पोलिसांनी नंदलाल यांच्या कार्यालयातल्या ज्या काही फोनच्या वायरी होत्या त्या सगळ्या फोनच्या वायरी कापून टाकल्या आणि त्यानंतर त्यांना बोलायला सांगितले. आता ज्या वेळेला आता हा कुणीतरी एक अत्यंत बदमाश माणूस, आता हे जे सगळे असतात ना, हे काय संध्या नावाची बाई वगैरे, ही असली जी लोक असतात, या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, यांचं एकच प्रॉब्लेम आहे, यांच्या सरकारची जी लक्तरं निघतायत, कारण हे सगळे भक्त आहेत, 40 पैसे हिशोबाने हे सगळे मेसेज करणारे लोक आहेत. यांचं पोट त्याच्यावर आहे की यांनी 40 पैशाने मेसेज नाही केला, इथं नाही लिहिलं तर यांचं पोटच भागणार नाही. आणि ही सगळी RSSची संघी पिलावळ आहे. त्यामुळे यांचं बोलणं आपण किती मनावर घ्यायचं असो. पण ही कोणी जरी संध्या नावाची बाई आहे, तिला जरा तिची काय नेमकी बौद्धिक ऐपत आहे ती आपण दाखवली पाहिजे. असो, मी जरा पुढे जाते. नंदलाल यांच्या कार्यालयामध्ये पोलीस घुसले, वायरी कापल्या. नंदलाल यांनी फोन उचलला फोन करण्यासाठी, पण फोन लागत नव्हता. नंदलाल यांनी पोलिसांशी प्रचंड हुज्जत घातली, पण तरीही त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना ती तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मग तिसरी कारवाई झालेली आहे आपल्याकडे हक्कभंगाची. तिसरी कारवाई कुणावर झाली होती? सभागृहाच्या बाहेरची सांगते मी, सभागृहाच्या आतल्या सांगत नाहीये. आता तिसरी कारवाई जी सभागृहाच्या बाहेरची झालेली होती ती कारवाई झाली होती शेट्टी यांच्यावर. जेव्हा डान्स बारचं प्रकरण चालू होतं ना, RR पाटील गृहमंत्री होते आणि RR पाटलांनी सगळे डान्स बार बंद झाले पाहिजेत या संबंधाने एक कायदा पारित करून घेतला. यावर सगळ्या डान्स बार असोसिएशनने आवाज उठवला. डान्स बार म्हटल्यावर पैसे चिकार होते त्यांच्याकडे. त्यातले सगळ्यात जास्तीत जास्त बार असणारे शेट्टी वगैरे जे लोक होते, त्यातल्या एका शेट्टीने एक अत्यंत वादग्रस्त विधान केले. ते वादग्रस्त विधान असे होते की आता आम्ही मंत्र्यांच्या बायका बारमध्ये नाचू, आता आम्ही मंत्र्यांच्या बायका बारमध्ये नाचू असं जेव्हा ते म्हणाले त्यावेळेला साहजिकच आहे हे विधान कुणालाही, म्हणजे आमदार खासदार किंवा मंत्री असणारे सोडून द्या, पण हे विधान कुठल्याही सभ्य माणसाला आवडणारे नाही. कारण लोकप्रतिनिधींना तुम्ही प्रश्न नक्की विचारावेत, पण लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांचा तुम्ही अवमान नाही करू शकत किंवा त्यांना मध्ये आणण्याचं काहीच कारण नाहीये. इव्हन लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलताना एका मर्यादित भाषेमध्ये आणि एका चौकटीत तुम्ही बोललं पाहिजे. टू द पॉइंट, तुमच्या मुद्द्यांवरती तुम्ही बोललं पाहिजे. वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करण्यामध्ये काहीच हाशील नाही. परंतु शेट्टी नावाच्या माणसाने आम्ही मंत्र्यांच्या बायकांना आता बारमध्ये नाचू असं म्हटल्यामुळे शेट्टीवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला. तेव्हा होते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच त्यांच्यासोबत संसदीय कामकाज मंत्री होते हर्षवर्धन पाटील. सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा अभ्यास केला. लक्षात आलं की अरे RR पाटील एक निर्णय घेत आहेत, एक क्रांतिकारी निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न शेट्टी करत आहेत. निर्णयामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेट्टीवरचा हक्कभंग दाखल झाला. शेट्टी
सभागृहात बाजू मांडायला बोलावलं गेलं, पण शेट्टी सभागृहात बाजू मांडायला आलेच नाही. त्यांनी त्यांच्या वकिलांना पाठवलं, पण तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये त्यांना 3 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. हा आतापर्यंतच्या हक्कभंगाचा इतिहास आहे. आता मंडळी तुम्ही विचार करा की कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा आणला म्हणून हक्कभंग दाखल होतो. याची मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली. त्यातलं वारं कोठारी यांचं उदाहरण बसत नव्हतं, हक्कभंग रद्दबातल झाला होता आणि त्यांचं म्हणणं सभागृहाला पटलं सुद्धा होतं. शेट्टीचं म्हणणं चुकीचंच होतं, शेट्टीला शिक्षा झाली. आता प्रश्न उरतो सुषमा अंधारेचा. सुषमा अंधारे सभागृहाच्या बाहेर आहे, आमदार नाही, खासदार नाही, कुठल्याही कायदेशीर संविधानिक पदावर सुषमा अंधारे अजिबात नाही. तरी सुद्धा सुषमा अंधारेवरती हक्कभंग आणण्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांनी प्रस्ताव मांडला. काय कारण आहे त्यांनी असं मांडण्याचं? तर देवयानी फरांदे यांचं असं म्हणणं आहे की सुषमा अंधारे यांनी माझी बदनामी केली. मला आठवतच नाहीये मी त्यांची बदनामी कुठे केली ते. त्या असं म्हणतात की बडी भाभी हा जो उल्लेख आहे हा उल्लेख माझ्याबद्दलचा आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःबद्दलचा आहे. मंडळी, मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. काही दिवसांपूर्वी मला एक निनावी पत्र प्राप्त झाले. या निनावी पत्रामध्ये खूप सारे उल्लेख होते. यामध्ये छोटी भाभी, बडी भाभी, चिपड्या असे अनेक उल्लेख होते. त्या उल्लेखामध्ये मी ते पत्र सगळं वाचलं. पत्राचं टायटल हिंदू सकल समाज होतं. मी ते सगळं टायटल वाचलं, पत्र वाचलं, पण त्या पत्राला कुठलेही आधार नव्हते, त्याला कायदेशीर पुरावा नव्हता. मग आता कुठलाही पुरावा जर त्याला नसेल तर आपण त्याला गृहीत धरायचं का? तर नाही. मग मी ते पत्र घेतलं आणि पुण्याचे सीपी रितेश कुमार यांचा वेळ घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या दिवशी राष्ट्रपतींचा दौरा होता, सो सीपींचा वेळ त्या दिवशी मिळालाच नाही. मग दुसऱ्या दिवशी सीपींचा वेळ मिळाला. मला काही पत्रकारांनी त्या संबंधाने विचारलं की या पत्रातला मजकूर काय तो सांगा. मी म्हटलं या पत्रातला मजकूर मी सांगू शकणार नाही, कारण याच्यात जो काही मजकूर आहे त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही, त्याला पुरावाच नाहीये. कदाचित कुणी कुणाचं राजकीय वैमनस्य काढण्याचा प्रयत्न सुद्धा करत असू शकतं. कदाचित कुणीतरी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून एखाद्याची शिकार सुद्धा करणं असू शकतं. त्यामुळे मी त्या पत्रातला कुठलाही मजकूर रिव्हील करणार नाही, त्यावर मी बोलणार नाही. अगदी हीच वाक्य मी पुणे सीपींच्या जेव्हा मला माफ करा, फोन मीडिया आणि काही माध्यमकर्मींचे फोन येत आहेत, त्यामुळे ही अडचण असू शकते. आणि आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत, त्यामुळे आपल्याकडे वायफाय नेट असला काही प्रकार असत नाही, त्यामुळे मोबाईलच्या नेटवर आपण आपलं काम चालवत आहोत. असो, तर त्यांचं असं म्हणणं पडलं, मी पुणे सीपीकडे गेले. सीपींना मी बोलत असताना माझ्या समवेत पुणे शहराचे 2ही शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, आमचे एक गटनेते होते आणि नगरसेवक बाळा ओसवाल, मला वाटतं अजून 2 लोक माझ्यासोबत होती, असे 6 लोक होते. आणि या 6 लोकांच्या समोर मी भूमिका मांडताना शांतपणे म्हटलं सीपींना, म्हणजेच पुणे आयुक्तांना, की सर, हे निनावी पत्र आहे, हा एनोलप आहे, हे पत्र आणि एनोलप तुम्ही घ्या, याच्यात खूप सारा मजकूर आहे, पण यातल्या मजकुरावर मी बोलू शकत नाही, कारण याला कायदेशीर आधार नाही. कदाचित कुणीतरी राजकीय वैमनस्य काढण्याचा प्रयत्न करत असेल, त्यामुळे या पत्रातली जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही व्हेरीफाय करा. पण त्याच्यातले मी 2 संदर्भ नक्की चर्चा केली. मी तेही सांगितलं पाहिजे. मी नक्की चर्चा केली की सर, याच्यात ना एक छोटी भाभी संदर्भ आहे, एक चिपड्या संदर्भ आहे आणि एक बडी भाभी संदर्भ आहे. तर ही छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख असं नाव आलेलं आहे. यावर सीपींनी सांगितलं की नाशिक नार्कोटिक्सने छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख यांना अटक केलेली आहे. चिपड्या याच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. आता मग बडी भाभीचं काय? तर बडी भाभीवर कारवाई झालेली नाही. मग बडी भाभीवर कारवाई झाली नाही, ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यावर आपण उघडपणे चर्चा केली. ज्याच्यावर कारवाई झाली नाही ती व्यक्ती कोण, काय, याच्यावर आपण कुठेही कधीही कसलीही वाच्यता केली नाही. त्यातला जो मजकूर होता तो फक्त मला आणि पुणे सीपी आमच्या दोघांनाच माहिती होता. आता मला प्रश्न असा पडलाय, देवयानी फरांदे यांना साक्षात्कार कुठून झाला
की त्या पत्रामध्ये बडी भाभी नावाचा जो उल्लेख आहे तो त्यांचाच उल्लेख आहे. देवयानी फरांदे यांचं आपण नावही घेतलेलं नसताना देवयानी फरांदे यांनी स्वतःवर हे का ओढवून घेतलं की नाही माझ्यावरती माझी बदनामी केली जात आहे, बडी भाभी म्हणजे मीच, माझं नाव घेतलं नाही पण बडी भाभी म्हणजे मीच असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अहम आश्चर्य आहे राव. अहो माझ्या स्वप्नात सुद्धा नाही की बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे आहेत. मी कधी विचार सुद्धा केला नाही या गोष्टीचा, करू सुद्धा शकत नाही. मग तुम्ही कसं काय खात्रीनं सांगताय? म्हणजे फरांदे ताईंनी स्वतःच्याच तोंडाने बडी भाभी हा उल्लेख माझा आहे असं सभागृहात सांगायचा प्रयत्न केला. यावर स्वतः फडणवीस साहेबही म्हणाले की अहो तुमचा संदर्भ नाहीये, तरीही त्या बोलत राहिल्या. यात दोष कुणाचा? बरं, त्याच्या पत्राचा मी उल्लेखच केला नाही, ज्यावर मी चर्चाही केलेली नाहीये. त्या सगळ्यांनी देवयानी फरांदे यांच्या कोणत्या हक्काचा भंग होतो बरं? आमदार म्हणून त्यांना असणाऱ्या कोणत्या विशेष अधिकाराला बाधा पोचते? असं काय घडलं आहे बरं माझ्याकडून की ज्यामुळे त्यांनी माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा? हा, बहुमताचा म्हणजे आता तुमच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत आहे म्हटल्यावर तुम्हाला मला अडकवायचंच असेल, कारण तुम्हाला माहितीये की माझं काही ईडीचं रेकॉर्ड नाहीये, माझं ईडीचं रेकॉर्ड नाहीये, माझं सीबीआयचं रेकॉर्ड नाहीये, माझं क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये. माझे कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला, तसा शिंदे साहेबांच्या पक्षातल्या अनेकांकडून तो केला गेला, वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. कधी माझ्यावर काहीतरी घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला गेला, कधी काही बायका प्लांट केल्या गेल्या, वाटेल त्या पद्धतीने केलं गेलं. कधी माझ्या वैयक्तिक आणि माझ्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला गेला, कधी माझ्या चिमुरड्या लेकरावर बोलण्याचा प्रयत्न केला गेला. पण यातलं मी एकही विक्टिम कार्ड खेळलं नाही आणि मी खेळणार सुद्धा नाही, कारण मी इक्वॅलिटीमध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. बाईपणाचे विक्टिम कार्ड अजिबात खेळत नाही. समतेची लढाई आहे आणि बिलकुल डट के लढूंगी मैं अपनी लढाई, एकदम छान लढेन. आणि मला माहिती आहे की जर मला कशातच अडकवता येत नाही तर आता अडकवायचं कशात? तर मग आमचा अपमान झाला असं करत करत उगाच साप म्हणत भुई आपटायची आणि मग एकच गहजब करायचा, जसा गहजब यांनी लोकसभेमध्ये महुआ मोइत्राच्या संबंधाने केला. मी दर्शकांना आणि हे सगळं लाईव्ह बघणाऱ्या सगळ्यांना याचीही आठवण करून दिली पाहिजे की साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शाउटिंग ब्रिगेडमधल्या एका कंबोज नावाच्या उपऱ्या माणसाने, हो उपरा, जो महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचं खातो आणि महाराष्ट्राच्या लेकीबाळींना धमकावतो, त्या उपऱ्या माणसाने सांगितलं होतं की बहुत जल्द सुषमा अंधारे का भी हम महुआ मोइत्रा करेंगे. सुषमा अंधारे का महुआ मोइत्रा करेंगे. आता मला तेव्हा कळलं नाही की अरे माझा महुआ मोइत्रा करायचं म्हणजे काय करायचं. मग आता लक्षात आलं की महुआ मोइत्राची तिकडून तुम्ही लोकसभेतून खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न तिकडे चालवलेला आहे. त्यांचं तुम्ही खासदारकीचं निलंबन सध्या केलेलं आहे. आता मी आमदार नाहीये, खासदार नाहीये, पण बाहेरून सुद्धा मी तुम्हाला बोलायचं नाही. माझा गुन्हा काय आहे? तर मी प्रश्न विचारते. मी काय प्रश्न विचारते? मी प्रश्न साधे विचारलेले आहेत की अहो ललित पाटील प्रकरणाचं काय झालं? सभागृहाच्या पटलावर तुम्ही सांगताय की संजीव ठाकूरवर कारवाई केली, पण तुम्ही कारवाई केलेलीच नाहीये. जी कारवाई झाली ती मॅट मधून झालेली कारवाई आहे. अजूनही संजीव ठाकूर उजळ माथ्याने वावरतोय. तुम्ही संजीव ठाकूरची अटक केली नाही. चौकशी समितीने त्याला दोषी धरलेले असतानाही तुम्ही त्याला अटक केलेली नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारते की अरे बाबा ललित पाटीलला त्या हॉस्पिटलमधनं तिकडे बाहेर नेलं, नेताना त्या मेडिकल बोर्डच्या डॉक्टरने जी सही केली आणि त्याच्यावर कारवाई काय? तर तुम्ही त्याचा तात्काळ जामीन केला. अरेच्छा, इकडे साध्या गुन्ह्यासाठी लवकर जामीन होत नाही, त्याचा जामीन इतक्या पटकन होतो. म्हणजे तपास कार्यात ठरवून तुम्ही कच्चे दुवे ठेवताय. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने ढिसाळपणा केलाय. मी तुम्हाला प्रश्न विचारते की अहो जेल रोडच्या बाजूला अगदी लगतच्या रोडवरती कैद्यांना पाकिटं कशी काय पुरवली जाऊ शकतात? बरं, स्वतः पोलीस मान्य करतात की जी गाडी थांबवली होती आणि ते जे पोलीस ऑफिसर होते त्यांचा संबंध ललित पाटीलशी होता. मग एवढी हिंमत पोलिसांमध्ये कुठून येते?
कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक यांना तुम्ही चौकशीच्या फेऱ्यात का आणत नाही? प्रश्नच विचारलाय ना. मी तुम्हाला प्रश्न विचारते की ललित पाटील प्रकरणामध्ये तुम्ही ज्या सस्पेन्शन ऑर्डर काढल्यात त्या सगळ्या ससून आणि ससूनच्या नंतरच्या चॅप्टरच्या काढल्यात. पण मुळात ललित पाटील जो गुन्हेगार म्हणवला जातो तो नाशिकमध्ये जो त्याच्यात सोबत जो ड्रगचा साठा आढळतो तो कुणाच्या आशीर्वादाने, कुणाच्या आशीर्वादाने तिथे सगळं चाललेलं होतं? पालकमंत्र्यांना कळत नव्हतं का? पालकमंत्री फेल आहेत का तिथे? पालकमंत्र्यांच्या का लक्षात आली नाही ही सगळी बाब? तर यावर कुणी बोलायलाच तयार होत नाही. आणि इतके साधे प्रश्न इतक्या साध्या सुटसुटीत भाषेत विचारले, ना याच्यात कुणाचा उपमर्द केला, ना कुणाला एकेरी भाषेत संबोधलं, ना कधी कुणाला शिवीगाळ केली, ना कुठलीही असंसदीय भाषा वापरली. सरळ साधे प्रश्न विचारले. बरं, ते प्रश्न विचारताना मध्येच आता जेव्हा हे सगळं झालं की नितेश राणेने एक फोटो झळकावला आणि सांगितलं की सुधाकर बडगुजर कसा होता तिकडे. अरे बाबा, आम्ही त्याच्यातही म्हटलं की जर बडगुजर चुकीचे असतील तर त्यांचीही गय करू नका, खुशाल शिक्षा करा. पण जशी बडगुजरला शिक्षा करता तशीच कासकरच्या लग्नामध्ये गेलेल्या गिरीश महाजनला काय शिक्षा करणार तुम्ही? गिरीश महाजनला शिक्षा करायला तोंड आहे का तुम्हाला? हा, त्या लग्नाच्या बद्दल मात्र मी देवयानी फरांदेंचं नाव नक्की घेतलेलं आहे की त्या लग्नात देवयानी फरांदे होत्या 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 होत्या. तुम्ही मला फासावर जरी लटकवलं ना तरी त्या लग्नात देवयानी फरांदे होत्या, सीमा हिरे होत्या, बाळासाहेब सानप होते आणि त्या लग्नामध्ये गिरीश महाजन होते. मग बडगुजरवर जर तुम्ही कारवाई करणार असाल तर या चौघांवर कारवाई का करत नाही? प्रश्न विचारलाय मी. आता मी प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मी प्रश्न कोण विचारणारी असं पुन्हा त्यांचं म्हणणं असेल. हा, तुम्ही कोण प्रश्न विचारणाऱ्या? मी प्रश्न विचारू शकते. मी काही पाकिस्तानातनं आलेली नाही किंवा मी झेकोस्लाविया, युगोस्लाविया, युगांडामधनं आलेली नाही. मी भारतातली आहे, मी महाराष्ट्रातली आहे आणि महाराष्ट्रात मी अत्यंत प्रामाणिकपणे टॅक्स भरणारी आहे, सगळे नियम पाळणारी आहे, सगळ्या प्रकारचे कर भरणारी आहे, पांढरपेशी आहे, मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि जर मी प्रश्न विचारण्यामुळे माझ्यावर जर तुम्ही हक्कभंग आणत असाल तर हा एका अर्थाने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे. हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे. भारतीय राज्यघटनेचं प्रकरण 3 कलम 19 नुसार मला माझं मत मांडण्याचा ठामपणे अधिकार आहे. तो अधिकार मला घटनाकारांनी दिलेला आहे आणि हा अधिकार मी बजावणारच. याच्यासाठी तुम्ही मला काय वाटेल ती शिक्षा करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही दाखले देता ना ते वेगळे, त्यांचा गवगवा करता, सन्मान करता. मग एक महिला जर अत्यंत शांतपणे तिच्या अधिकारांबद्दल बोलत असेल, तिचं म्हणणं मांडत असेल, तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल अँड यू आर अँसरेबल, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील आहात, तुम्ही माझी उत्तरं दिलीच पाहिजेत. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. दादा हो, आज हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलेला आहे. प्रस्ताव मंजूर होईल नाही होईल आय डोंट नो, मला माहित नाही काय होणार आहे ते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला मी ठामपणे सांगितलं पाहिजे की मला माझ्या कुठल्याही कृतीचा कसलाही पश्चाताप नाही, मला माझ्या कुठल्याही कृतीबद्दल कसलीही शर्मिंदगी नाही. मी मान खाली घालावी असं माझ्याकडनं काहीही घडलेलं नाही. मी घटनेचं पालन करणाऱ्यांपैकी आहे, परंतु सत्तेचा बहुसंख्याकांचा जोर दाखवत जर त्यांना कारवाई करायची असेल तर यस, आय एम रेडी टू पे. मी कुठलीही किंमत मोजायला त्यासाठी तयार आहे. मलाही एकदा या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याची संधी मिळू देत. महाराष्ट्राच्या जनतेला हे बघण्याची संधी मिळू देत या निमित्ताने की जो कोणी खरं बोलतो, जो कोणी प्रश्न मांडतो, जो कोणी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो त्याला त्या प्रश्न तर सोडवले जातच नाहीत. सोडा, ललित पाटीलचं तर पुढे काही केलंच नाही यांनी, संजीव ठाकूरवर तर कारवाई केलीच नाही. पण संजीव ठाकूर बद्दल प्रश्न विचारणारा सुषमा अंधारेवरती मात्र हे कारवाई करू शकतात. जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर कारवाई केली जाते. काल परवा मोदी सरकारच का लिहिलं असं म्हणत ते काहीतरी रथ अडवण्याचा प्रयत्न कोल्हापूर, चांदवड, नाशिक, कल्याण, शहापूर आणि मराठवाड्यातही केला गेला.
ज्यांनी ज्यांनी रथ अडवायचा प्रयत्न केला ते एवढंच म्हणत होते की मोदी सरकारच्या ऐवजी भारत सरकार लिहा, तर त्यांच्यावर कारवाया केल्या गेल्या, पटापट पटापट कारवाया झाल्या. पण त्याच वेळेला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई होत नाही. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. मी सामोरी जायला तयार आहे. मी पुन्हा सांगते, मी कुठलंही विक्टिम कार्ड खेळणार नाही. मी इक्वॅलिटीमध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. बाई म्हणून मला तुम्ही वेगळं अजिबात स्फेअर करू नका. माझी विनंती असेल, महिला म्हणून माझ्याकडे अजिबात तुम्ही दयाबुद्धीने बघू नका. माझ्याकडे बघताना तुम्ही नागरिक म्हणून बघा आणि मला ट्रीट करताना फक्त आणि फक्त नागरिक म्हणून ट्रीट करा. मला ते जास्त आवडेल, कारण मला कुणाचीही कसलीही सहानुभूती नको आहे. मी माझी कायदेशीर लढाई लढायला सज्ज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.